या चांगले आले. खतरनाक झालं. इकडे या. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, काल आपण बनवली होती प्लाझ्मा गन आणि ती पण छोटी बनवली होती नाही का ॲक्च्युली. तर आज आपण त्याचा पार्ट 2 घेऊन आलेलो आहे. आणि गन पण एवढी खतरनाक आहे ना, मोठी गन आहे नाही का डायरेक्ट. त्याच्यामध्ये जे काही इन्व्हेस्ट केलेलं आहे आपण तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे. हे बघा, ही आपली गन आहे, बघू शकते तुम्ही. आणि हा आहे आपला श्री भाऊ. तर हिला चालून पण दाखवणार आहे. ॲक्च्युली सर्वात पहिले गाईज तुम्हाला याची पूर्ण माहिती देणार आहे. म्हणजे जर तुम्हाला पण जर ट्राय वगैरे जर करायची असेल गाईज घरी, तर कशी बनवायची असते हे तुम्हाला सर्व मी आत्ता सांगणार आहे. जे 2 जार आहे, हे जार घ्यायचे आपल्याला. म्हणजे ही गन बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आपल्याला जार खूप महत्त्वाचे असतात. हे 2 जार. त्यानंतर ट्रान्सपरंट पाईप घ्यायचा राहतो. जे ट्यूबले आपण जे ट्यूब लेवल वगैरे जे काही चेक करतो ना, तर तसं पाईप भेटतो. हा आहे माझ्या अंदाजे काहीतरी 1 ते 1.5 इंचीचा पाईप आहे. तर असा पाईप पण लागतो त्याला. त्यानंतर चिकट टेप पाहिजे. त्यानंतर हे आहे लायटर गन. हे बघा, बघू शकते तुम्ही, हे लायटर आहे. त्यानंतर हे LPGचं सिलेंडर आहे. म्हणजे छोटं सिलेंडर जे असतं ना LPGचं, ते सिलेंडर आहे. हे मिनिमम आहे ना गाईज, तुम्हाला असं समजा ही गन आणि हे सिलेंडर हे दोन्ही मिळून गाईज तुम्हाला माझ्या हिशोबाने तरी 500 रुपयाला आलं पाहिजे. कारण मी 500 रुपयाला घेतलेलं आहे. त्यानंतर हा पाईप काहीतरी 12 रुपये मीटर आहे. तर हा पाईप कमीत कमी असं समजा मी 3 मीटर घेतलेला आहे. तर आपल्याला एवढ्या ह्याला, हे बघा, आपण इथून स्टार्ट केलेला आहे गाईज. हे बघा, इथून स्टार्ट केलेला आहे. त्यानंतर असा राऊंड फिरून परत असा येऊन मग त्यानंतर इकडं गोल फिरून मग गनकडं आलेला आहे, बरोबर. त्यानंतर तुम्हाला याच्यासाठी लागणार एक छोटासा पाईप. हे बघा, इथं आपण लावलेला आहे. हा पाईप ॲक्च्युली याच्यासाठी असतो का आपण सपोर्ट देतो ना. आता हा जो पाईप लावलेला, हा पाईप नाही ॲक्च्युली, हा पाईप आहे. हे फक्त एक लाकूड आहे, बांबू टाईप एक लाकूड आहे. तर हे ॲक्च्युली याच्यासाठी का आपण गन टाईप असं पकडू शकतंय. असं पकडून आपण याला ऑपरेट करू शकतंय नाही का. तर त्यानंतर याला लागतो चिकट टेप. सर्वात पहिले काय करायचं गाईज, हे एवढं मोठं होल पाडून घ्यायचं आहे तुम्हाला. म्हणजे पुढचं जे असतं याचं जी बॅक साईड आहे, ही बॅक साईड तुम्हाला पूर्ण कट करून घ्यायची आहे. ही कट केल्यानंतर हे बघा, त्याच्यानंतर दुसरं जो जार राहील त्याला एक छोटंसं होल पाडायचं आहे. एवढंच होल पाडायचं आहे की जेणेकरून हा जो आपला एवढा पाईप आहे गाईज, तर हा एवढा पाईप आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित फिट झाला पाहिजे नाही का. आणि याला फिट झाल्यानंतर पण याला आपल्याला लावायचं आहे जे ग्लू गन जी असते ना, त्यांनी जो ग्लू असतो तो ग्लू आपल्याला पूर्ण व्यवस्थित लावायचा आहे. जेणेकरून याच्यामध्ये एअर वगैरे जो असतो, एअर वगैरे काहीच जाणार नाही. आणि त्यानंतर जो पाईप आहे तो पाईप पूर्ण असा राऊंडली असं पूर्ण फिरून घ्यायचं आहे तुम्हाला व्यवस्थित. आणि फिरून घेतल्यानंतर पण याला सपोर्टसाठी पूर्ण टेप वगैरे आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे. ॲक्च्युली आपण दुपारी पण ट्राय केली होती ही गन. तर आपल्याला आता संध्याकाळी पण ट्राय करायची. म्हणजे ही चालती कशी. आत्ता तर आपण एकदा ट्राय केली होती बट एवढी भारी झाली नाही. पण आता इथं कसं थोडा अंधार वगैरे, तर माझ्या अंदाजी झालीच पाहिजे व्यवस्थित नाही का. आणि होणारच आहे. तर गाईज लवकरच तुम्हाला आता आपण दाखवू आपली जी प्लाझ्मा गन आहे ही ऑपरेट. खतरनाक आहे बघा. गाईज, आता आपण आहे ना आपल्या कॉलनीत जाऊन सगळ्यांना ट्रायल देऊ नये की या गनची कोण कोण ऑपरेट करू शकतंय. आपले श्री भाऊनी पण ऑपरेट केली होती. आता बाकीच्यांना ऑपरेट करायला देऊ आपण. या हा बापू या इकडे. या चांगले आले. खतरनाक झालं. इकडे बापू, इकडे पकडा ना, काही होत नाही. इकडे धरून ठेवायचं. इकडे मम्मी, इकडे इधर इधर. या खतरनाक आहे.
अहो युट्यूबला दिसेल, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ नका काढू. असं पकडून आवाज कडक आला रे. हो ना, फ्लॅश चालू नाही केलं. तू मार मार. गाईज आपल्या कॉलनीमध्ये सर्व जणांनी आपली जी गन होती, प्लाझ्मा गन जी होती, ती सगळ्यांनी ऑपरेट केलेली गाईज. आणि एक नंबर मजा आलेली, एन्जॉय घेतलेला आहे. ॲक्च्युली काही काही वेळेस आहे ना, आपली जी गन ऑपरेट केली आपण तर आवाज थोडा आला, आणि काही काही वेळेस खूप जोरात आवाज आला नाही का, म्हणजे खतरनाक विषय होता. आणि गाईज जर तुम्हाला पण जर आपली गन जर चालवायची असेल तर गाईज मस्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि गाईज तुमच्या भावाला एक मेसेज करा, तुमच्यासाठी ती गन घेऊन तुमच्याजवळ उभा राहील. चला गाईज मग भेटू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. असं तुमच्या भावाला सपोर्ट करा. चला, जय महाकाल.